आज आपण शिकणार आहे पुरणपोळी। तर त्यासाठी आपण अर्धा किलो डाळ घेतलेली आहे। ती स्वच्छ धुवून ती कुकरला आपण 3 शिट्ट्या घेणार आहे। त्यामध्ये थोडंसं तेल टाकणार आहे। आपण एकीकडे पीठ मळण्यासाठी घेणार आहे। या पीठ आपण चाळून घेतलं। आता आपल्याला किती पीठ लागतं त्या अंदाजानुसार आपण पीठ घेतलेलं आहे। आता आपण ते घट्ट मळून एका पातेल्यामध्ये पाणी घेऊन ते बुडवून ठेवणार आहे व्यवस्थित, जेणेकरून पीठ भिजलं की पोळी अगदी मऊ होते। आता आपण मसाल्यासाठी कांदा कापणार आहे। आपण 2 कांदे घेतलेले आहे। आता कांदा आपण उभा कापणार आहे। आता आपण कांदा कापून झालेला आहे। आता खोबरं कापणार आहे। आता आलं कापून घेतोय। आता त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि लसूण पण घेतलाय ताटामध्ये। आता आपला हा मसाला परतायचा आपल्याला। आता खोबरं आपलं परतून कांदा टाकणार आहे। कांदा पण आपण चांगला गुलाबी होऊन देणार आहे। आता एकीकडे आपण उभा कांदा चिरून घेतला। त्यामध्ये आपण भज्यासाठी वापरणार आहे। त्यामध्ये आपण मीठ आणि खायचा सोडा टाकणार आहे आणि थोडा वेळ ते भिजत ठेवणार आहे, कालवून व्यवस्थित। आता आपण कांदा काढून त्यामध्ये कोथिंबीर आणि लसूण पण टाकला होता परतण्यासाठी, तो पण आपण आता एकीकडे काढून घेतोय। आता आपला मसाला मिक्सरला वाटून घ्यायचा आहे। एकीकडे आपण कोमट पाणी ठेवले करायला। ते आपण कुकरला डाळ लावली होती त्यामध्ये ते पाणी टाकणार आहे, कोमट पाणी, जेणेकरून डाळीला उकळी घेतल्यानंतर घट्ट पाणी निघते। थोडंसं तेल टाकलं। आता मसालाही आपला वाटून झालेला आहे। आता डाळीला उकळी आली की ते पाणी आपण चाळणीने गाळून घेणार आहे। आणि हे पाणी आपण आमटीसाठी वापरणार आहे। डाळीमध्ये गूळ, सुंठ, विलायची टाकून त्याचं पुरण बनवायचं आणि पाणी आमटीसाठी वापरायचं। आता एका पातेल्यामध्ये आपण तेल घेऊन मसाला परतणार आहे। मसाला आपण 15-20 मिनिटं चांगला परतून घेणार आहे तेलामध्ये, तेल सुटस तोपर्यंत। आपला मसाला चांगला परतलेला आहे। त्यामध्ये हळद, घरी बनवलेला मसाला 3 चमचे आपण टाकणार आहे, लाल तिखट 2 चमचे, धना पावडर 2 चमचे, मीठ 1.5 चमचा। आपल्याला जितकं हवं आहे तितकं टाकायचं। नंतर घट्ट पाणी निघलं होतं ते टाकायचं आणि व्यवस्थित आमटी हलवून घ्यायची। आता आमटीला उकळी घ्यायची चांगली, तोपर्यंत आपण एकीकडे भात लावणार आहे। तांदूळ स्वच्छ धुवून घेतलं। त्याच्यामध्ये थोडंसं तेल, जिरं टाकलं, मीठ टाकायचं,
आणि 3 शिट्ट्या घ्यायच्या, 3 ते 4 शिट्ट्या. एकीकडे आमटी पण उकळलेली आहे, एकदम छान कलर आलेला आमटीला. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वेलची आणि सुंठ बारीक करून घेतलं आहे. डाळीला आपण परतण्यासाठी त्यामध्ये गूळ, सुंठ पावडर, मीठ, विलायची पावडर टाकलेली आहे आणि व्यवस्थित परतून घेतलं आहे. एकीकडे आपण गुळवणी पण तयार करायसाठी ठेवलं आहे, त्यामध्ये गूळ टाकून विलायची पावडर टाकून उकळी घेतली. आता भजीचं पीठ आपण लाल तिखट, हळद घेऊन, कोथिंबीर घेऊन ते व्यवस्थित कालवलं आहे. आपल्याला जेवढं पीठ पाहिजे तेवढं घ्यायचं. एकीकडे आपण तेल गरम करून त्यामध्ये कुरडई पापडी तळून घेतली. आता लगेच त्यानंतर भिजलेलं पीठ भजी सोडायची. भजी व्यवस्थित हलवून घेतली. आता आपण भिजत पाण्यात ठेवलेलं पीठ घेतलं, त्यामध्ये तेल आणि पीठ टाकून ते व्यवस्थित मळून घेतलं. आता आपण पुरण पण पाट्यावरती बारीक करून घेतलेला आहे. आता व्यवस्थित गोळा केला आपण. त्याचा आकार व्यवस्थित करून गोलाकार त्याला खोलगट बाजू करायची. त्यामध्ये पुरण भरायचं. आता आपला उंडा तयार झालेला आहे. आता पळपटला आपण रुमाल बांधून घेतला होता, त्यावरती आता आपण पोळी लाटतोय. पोळी एकदम हलक्या हाताने लाटायची. आता पुरण पण आपण चांगल्या प्रकारे भरून घेतलेलं आहे, त्यामुळे पोळी फुटायची भीती वाटते, त्यामुळे थोडीशी अलगतच ती लाटायची. आपली पोळी लाटून झालेली आहे. आपण तवा तापून घेतला, त्यावरती तेल टाकलं आणि आता आपण पोळी टाकणार आहे. पोळी व्यवस्थित भाजली का पलटी मारायची. व्यवस्थित आता पोळी आपण भाजून घ्यायची. पोळीसाठी आता आपण गावठी तूप लावणार आहे. एकदम पोळी छान खमंग लागते. पोळी भाजून झालेली आहे. कुरडई पापडी, पोळी, सार, भजी, भात. आता आपला पूर्ण स्वयंपाक रेडी आहे.